माध्यमातून सेकंड रेड करत असताना जर्सी क्रमांक 12 बोनसचा प्रयत्न. सेमीफायनलच्या पहिली लढत आणि रेडर सेफ 1 पॉइंट. जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाचं खातं खुलतंय 1 पॉइंटने. जोडा मार्क 0. जय महाराष्ट्र सावंतवाडी 1. जोडा मार्कच्या संघाच्या माध्यमातून विशाल चढाई करत असताना आणि 1 पॉइंट. पुन्हा एकदा चढाई करा. सुंदर असा अँकल होल्ड रेडर बाद होतो. ही डुओ डायरेड असेल याची दक्षता घ्यायची आहे. डुओ डायरेड जर्सी क्रमांक 12 अटॅकवर. अटॅक करण्याचा प्रयत्न मात्र निसटून गेलाय. रेडर सेफ आणि 5 आणि जय महाराष्ट्र सावंतवाडी 1 आणि जय महाराष्ट्र सावंतवाडी थर्ड रेड. डुओ डायरेड असेल याची दक्षता घ्यायची आहे. आणि रेडर आउट झालेला आहे. जोडा मारवाडी 1 आणि सावंतवाडी संघ ऑल आउट झालेला आहे. जर्सी क्रमांक 12 पुन्हा एकदा चढाई करत असताना अटॅक करण्याचा प्रयत्न मात्र रेडर आउट. सुंदर असा डॅश आणि 10 आणि 1 असं समीकरण. फर्स्ट विशाल देसाईच्या माध्यमातून सुंदर असं प्रदर्शन आपल्याला दिवसभरात पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा पॉइंट घेऊन जातो विशाल देसाईच्या माध्यमातून. 11 जोडा मार्क 11 आणि सावंतवाडी 1. सावंतवाडी संघ कुठेतरी पिछाडीवर जाताना दिसतोय मात्र तत्दरम्यान 1 पॉइंट घेऊन 11 आणि 2 असं समीकरण. जय महाराष्ट्र सावंतवाडी संघ थोडासा बॅकफुटला जाताना 9 धावांची आघाडी तोडामार्ग संघाकडे आणि सुंदर अशी पकड म्हणता येईल ती सावंतवाडी संघाच्या माध्यमातून. मोठा मासा विशालला डगआउट मध्ये पाठवण्यात यश मिळालं आहे. जय महाराष्ट्र सावंतवाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा रेडर आउट झालेला आहे. 9 पॉइंटच्या आघाडीवर असताना पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 आणि काय घडतंय काय बिघडतंय. थर्ड रेड असेल ती दोडामार्ग संघासाठी. डुओ डायरेड लास्ट शॉट 2 मिनिटं शिल्लक राहिले याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. दोडामार्ग संघ आघाडीवर आहे 8 पॉइंटच्या आघाडी दोडामार्ग संघाकडे आणि 12 आणि 5 असं समीकरण. बारा आणि 5 असं समीकरण. दोडामार्ग संघ या सामन्यात देखील आपलं वर्चस्व गाजवतोय. फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल जो संघ या सामन्यात विजयी होईल. आणि पुन्हा एकदा 2 पॉइंट्स सावंतवाडी संघाच्या माध्यमातून. 7 आणि 12 असं समीकरण. 5 पॉइंटची लीड्स आणि सावंतवाडी संघ कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय. सावंतवाडी संघ मात्र इथं कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय. जी लीड 8 ते 9 पॉइंटची होती ती लीड आता फक्त 4 पॉइंटची राहिलेली आहे. आणि आणि 4 पॉइंट 12 असं समीकरण झालेलं आहे. 4 घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. हा थोडा मागच्या माध्यमातून पुन्हा एकदा विशाल अटॅक करत असताना आणि 1 पॉइंट घेण्यात.
बोनस पॉइंट दोडामार्क 14, सावंतवाडी 13. आणि रेडर बाद. दोडामार्कच्या माध्यमातून चढाई करत असतात. सुंदर अशी पकड जे मात्र सावंतवाडी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 14 आणि 15 असं समीकरण. पंचांचा निर्णय जो काही असेल तो निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय थर्ड. डू ऑर डाय. आणि इथे डिफेंड रेडर आउट आहे. 1 पॉइंट दोडामार्क 17, सावंतवाडी 14. शेवटचे 5 मिनिट शिल्लक. हा थर्ड रेड. डू ऑर डाय रेड असेल दोडामार्क संघासाठी. अंपायरचा निर्णय अंतिम असेल. याची दखल घ्यायची. दोन्ही संघांनी. रेडर आउट आहे. डिफेंडर सेव्ह आहे. याची दखल घ्यायची आहे. सावंतवाडी 15, दोडामार्क 17 असं समीकरण. आणि पुन्हा एकदा 1 पॉइंट सावंतवाडीच्या माध्यमातून. 17-17. पुन्हा एकदा सामना इक्वल. आणि पुन्हा एकदा जय महाराष्ट्र सावंतवाडी पॉइंट घेण्यात यशस्वी ठरतोय. 18 आणि 17 असं समीकरण. जय महाराष्ट्र सावंतवाडी 18. थर्ड रेड डू ऑर डाय रेड दोडामार्क संघासाठी. आणि इथं विशाल बाद होतो. अजून 1 पॉइंट जय महाराष्ट्र सावंतवाडी 19, दोडामार्क 17. दोडामार्क संघासाठी सुपर टॅकल वाहून असेल. शेवटच्या 2 मिनिटं शिल्लक. 2 पॉइंटचे लीड जय महाराष्ट्र सावंतवाडी या संघासाठी. जर सुपर टॅकल झाला तर स्कोर पुन्हा इक्वल होईल. अटॅक करण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून. आणि 1 पॉइंट घेण्यात यशस्वी. 20 आणि 17 असं समीकरण. दोडामार्क संघाचा शेवटचा खेळाडू बोनसचा प्रयत्न मात्र बोनस. शेवटचं 1 मिनिट शिल्लक. जय महाराष्ट्र सावंतवाडी 5 पॉइंटची आघाडी. आणि दोडामार्क 18. पुन्हा एकदा विशाल चढाई करत असताना.
सांगेरी आणि युवा बॉईज कोणशी या संघासाठी काही दुसरे पुकार या सावंत युवा बॉईज कोणशी आणि सांगेली या संघांसाठी दुसरा पुकार असेल. सेकंड कॉल फॉर सांगेली अँड कोणशी. आणि सामना संपलेला आहे आणि जय महाराष्ट्र सावंतवाडी, जय महाराष्ट्र.